नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण 8 ते 15 दिवस टिकेल अशा पद्धतीने खुसखुशीत खव्याचे करंजीचे सारण बनवतोय। तर रेसिपी अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये अर्धा चम्मच तूप टाकून घ्यायचं। तूप वितळले की यामध्ये आपल्याला 10 ते 12 काजूचे काप करून घालायचे, त्याचबरोबर 10 ते 12 बदामचे सुद्धा काप करून घालायचे। तर या तुपामध्ये काजू आणि बदामचे काप 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहे। 3 मिनिटं भाजून झाल्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुक्के खोबरं खिसून घेतलंय। तर इथे तुम्ही खोबऱ्याऐवजी डेसिकेटेड कोकोनट सुद्धा अर्धी वाटी वापरू शकता। आता बदाम आणि काजूच्या कापसोबत हे खोबरे 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे। 3 मिनिटांनंतर बघू शकाल काजू, बदाम आणि खोबरे छान ब्राऊन रंगाचे भाजून झाले। आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर परत कढईमध्ये चमचाभर तूप घालायचं आणि तुपामध्ये टाकण्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा। आता हा रवा तुपामध्ये मिक्स करायचा आणि सतत चमच्याने हलवत 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा। 3 मिनिटांनंतर बघू शकाल की इथे रव्याचा रंग थोडा चेंज झालेला आहे। तर सारणासाठी आपल्याला अशा पद्धतीने हा रवा भाजून घ्यायचा। भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। त्यानंतर कढईमध्ये टाकण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून खवा घेतलेला आहे। तर या ठिकाणी हा खवा मी घरगुतीच बनवून घेतला आहे। तर इथे हा खवा मी 1 लिटर दुधाचा बनवून घेतलेला आहे, पण तुम्ही खवा मार्केटचा सुद्धा इथे सारण बनवण्यासाठी वापरू शकता। तर हा खवा आपल्याला सतत चमच्याने हलवत 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचा। 3 मिनिटं भाजून घेतल्यामुळे बघू शकाल की खवा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे आणि खव्यातील खडे सुद्धा मोडून झाले। तर असा खवा भाजून झाल्यानंतर या ठिकाणी आता हा भाजलेला खवा थंड करायचा आहे। तर या ठिकाणी आता हा खवा या कढईमध्येच आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। थंड होत असताना हा खवा चमच्याने 2 ते 3 वेळा असा मिक्स करून घ्यायचा, म्हणजे यामध्ये जास्त गाठी होणार नाही। तर या ठिकाणी मी खवा थंड करून घेतला। थंड झाल्यानंतर बघू शकाल की अगोदरच्या पेक्षा हा खवा किती ड्राय झालेला आहे आणि खव्यामध्ये खूप जास्त गाठीसुद्धा तयार झालेला नाही। तर असा खवा तयार झाल्यानंतर आपण अगोदर जे काजू, बदाम, खोबरे आणि रवा भाजून ठेवला होता तो या खव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून पिठी साखर घालायची आहे। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता। त्यानंतर फ्लेवरसाठी यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर घालायची आणि चमच्याने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। थोडं सारण चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर हे सारण आपल्याला हाताने चोळून मिक्स करायचं, म्हणजे सारण एकसारखं एकजीव होतं आणि मस्त तयार होतं। तर बघू शकता इथे मी सारण आता हाताने मिक्स करून घेतले आणि एकदम छान असं करंजीचं सारण तयार झाले। या सारणाला अजिबात ओलावा नाही। तर या पद्धतीने सारण जर तुम्ही तयार केलं तर तुमची करंजी 15 दिवस आरामात टिकते आणि करंजीसुद्धा छान खुसखुशीत तयार होते। तर असं सारण तयार केल्यानंतर तुम्ही हे सारण करंजीच्या पारीमध्ये भरून मस्त अशी करंजी बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर मस्त करंजी तेलामध्ये तळून सुद्धा घेऊ शकता। करंजी खूप छान खुसखुशीत तयार होते आणि खव्याचं सारण असल्यामुळे चवीला तर ही करंजी खूपच छान लागते। तर माझ्या पद्धतीने असं खुसखुशीत खव्याचं सारण नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।